हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञात आनंद गुरव तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण आपला जो थर्ड स्टँडर्ड आहे त्याचा EVS जो सब्जेक्ट आहे त्याचा फर्स्ट जो चॅप्टर आहे अवर एन्व्हायरमेंट हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग येणारे नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. बघा, आपलं फर्स्ट चॅप्टर आहे अवर एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट म्हटलं की एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर आपल्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो आहे एन्व्हायरमेंट, राईट. नाव लेट्स स्टार्ट. कॅन यू टेल, सांगा पाहू. लुक ॲट द पिक्चर अलॉंग साइड. यू कॅन इझिली नेम ऑल दीज थिंग्स. व्हॉट मटेरियल्स आर दे मेड फ्रॉम? वेअर डू वी फाइंड दिस मटेरियल्स? व्हॉट आर द युजेस ऑफ दिस थिंग्स? म्हणजेच आता तुम्हाला तुमच्या बाजूला काही इमेजेस दिसत आहेत, बरोबर. इथे काय दिसतंय तुम्हाला? तर बॅट दिसते आपल्याला, कप दिसतोय, देन सुई दोऱ्यामधली जो दोरा असतो तो आपल्याला दिसतोय, मडकं दिसतंय, बरोबर. ह्या गोष्टी सगळ्या कशापासून बनलेल्या असतात? तर बॅट आहे ती लाकडापासून बनलेली आहे, मडकं आहे ते मातीपासून बनलेलं आहे, बरोबर. Now you can name these things too. Where do we find them? What are they used for? आता या ज्या बाजूला तुमच्या काही वस्तू दिल्यात, जसं बनाना आपल्याला दिसतोय, आवळा दिसतोय, त्याच्यानंतर मका दिसतोय, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे मिळतात किंवा या वस्तूंचा उपयोग काय होतो हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, टेक अ लुक अराउंड. आता इथे आपल्याला काय दिसतंय, या चित्राचं निरीक्षण करा. ठीक आहे. नाव देर आर मेनी थिंग्स अराउंड अस. आपल्या अवतीभोवती अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, बरोबर. दे फॉर्म अवर एन्व्हायरमेंट. आणि या सगळ्या वस्तूंचं मिळून काय होतं? आपलं एन्व्हायरमेंट तयार होतं, आपला परिसर तयार होतो. देर आर स्टोन्स अँड रॉक्स अँड सॉइल्स. देर आर रिव्हर्स अँड स्ट्रीम्स अँड लेक्स. There is air, there are hills and mountains, there are jungles, then there are fields and houses and roads and also barren lands. We also see many different animals around us. Different types of trees and bushes and climbers make our environment beautiful. We too are अ पार्ट ऑफ दिस एन्व्हायरमेंट. आता आपल्या अवतीभोवती अनेक अशा वस्तू आहेत, बरोबर. आणि या सगळ्या वस्तूंचा बनून, या सगळ्या वस्तू एकत्र मिळून परिसर म्हणजेच एन्व्हायरमेंट जो आहे तो तयार होतो. त्यात माती आहे, दगड आहेत, नद्या आहेत, नाले आहेत, तलाव आहेत, हवा आहे, डोंगर, टेकड्या, बरोबर, जंगल आहे, त्याच्यानंतर शेत आहे, घर आहे, रस्तेसुद्धा आहेत, त्याच्यानंतर माळराणे जे आहेत ते आहेत, किंवा वेगवेगळे प्राणी, वेगवेगळे पक्षी, झाडं, झुडपे किंवा वेली, या सगळ्यांचा मिळून काय तयार होतो? एन्व्हायरमेंट तयार होतो. ठीक आहे. आता पुढे बघा, आपल्याला काय सांगितलंय? अ स्पॅरो अँड अ रोड साईड स्टोन. आता चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. बघा, नाव लेट अस लुक ॲट अ स्टोन अँड अ स्पॅरो इन अवर सराउंडिंग्स अँड कम्पेअर देम. आता जो दगड आहे त्याच्याकडे बघा, जो रोड साईडला आहे तो, आणि ज्या चिमण्या आहेत त्यांचं निरीक्षण करा. ठीक आहे. यांचं आपण कम्पेअर करणार आहोत, म्हणजे तुलना करणार आहोत. अ स्टोन रिमेन्स वेअर इट इज. इट्स प्लेस चेंजेस ओनली इफ समवन पिक्स इट अप अँड मूव्स इट. इट डझंट ईट, सो इट डझंट ग्रो बिगर. इट डझंट हॅव बेबीज आयदर. म्हणजे दगड जिथे आहे तिथे पडून राहील, बरोबर. तो तिथेच राहील. तो त्या जागचा हलणार आहे का? तर नाही हलणार, राईट. कोणी जर उचलून त्याला हलवला तर त्याची जागा बदलते, बरोबर. दगड जेवतो का? नाही. त्यामुळे त्याची वाढ होते का? नाही, राईट. तो वाढतो का? दगडाची साईज वाढते का? नाही वाढत. ठीक आहे. दगडाला पिल्लं होतात का? नाही होत, बरोबर. त्याच्यानंतर बघा, इट्स नॉट द सेम विथ सॉरो. चिमण्यांबरोबर असं होतं का? तर नाही, चिमण्यांबरोबर असं होत नाही. दे बिल्ड नेस्ट. ते स्वतःचं घरटं बांधतात. दे मूव्ह हिअर अँड देअर ऑन देअर ओन. ते स्वतः एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात. दे ईट इन्सेक्ट अँड ग्रेन्स दॅट इज वाय दे ग्रो. म्हणजेच ते इन्सेक्ट
किडे आणि जे धान्य आहेत, धान्याचे कण आहेत ते खातात, ज्यामुळे काय होते, त्यांची वाढ होते. दे ले एग्स इन नेस्ट. लिटिल स्पॅरो हॅच फ्रॉम दिस एग्स. स्पॅरोज टेक अ लॉट ऑफ केअर ऑफ देअर यंग वन्स. आणि ते अंडी सुद्धा घालतात आणि त्या अंड्यांमधून कोण बाहेर पडतं, पिल्लं बाहेर पडतात. ठीक आहे. चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात. त्याच्यानंतर बघा, व्हाय डू वी सी दिस डिफरन्स बिटवीन द स्पॅरो अँड द स्टोन. आता हे चिमण्या आणि दगड यांच्यामध्ये आपल्याला काय फरक दिसतो किंवा का दिसतो, बघूया उत्तर. स्पॅरो इज अ लिव्हिंग थिंग अँड द स्टोन इज नॉन लिव्हिंग थिंग. स्पॅरो काय आहे, लिव्हिंग थिंग आहे, म्हणजे चिमणी ही सजीव आहे. अँड स्टोन इज नॉन लिव्हिंग, म्हणजे स्टोन कसे आहेत, निर्जीव आहेत. थिंग्स इन अवर सराउंडिंग्स फ्रॉम टू ग्रुप्स. बरोबर. लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, म्हणजे आपल्या सभोवती ज्या काही वस्तू आहेत त्यांचे दोन गट पडतात, त्यांचे दोन ग्रुप पडतात. पहिलं तर लिव्हिंग म्हणजेच सजीव, म्हणजेच आपण, राईट, आपण सुद्धा सजीवांच्या कॅटेगरीत मोडतो की नाही. अँड सेकंड इज नॉन लिव्हिंग थिंग्स, म्हणजे निर्जीव वस्तू. ओके. आता बघा, लिव्हिंग थिंग्स आर टू काइंड्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. लिव्हिंग थिंग कोणते आहेत, हे दोन प्रकारचे असतात. पहिलं तर प्लांट्स म्हणजेच वनस्पती अँड ॲनिमल्स म्हणजेच प्राणी, राईट. ॲनिमल्स हॅव बेबीज अँड सिडलिंग ग्रो फ्रॉम सीड्स. द सिडलिंग देन ग्रो इंटू प्लांट्स. दिस टेल अस दॅट प्लांट्स आर लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच जशी प्राण्यांना पिल्लं होतात तशी बियांपासून सुद्धा वनस्पतींची रोपं तयार होतात आणि ती वनस्पतींची पिल्ले असतात. बरोबर. या रोपांची वाढ होऊन पुढे लहानाची मोठी अशी ती झाडं तयार होतात आणि म्हणूनच वनस्पती म्हणजे झाडं जी आहेत ती कशी आहेत, सजीव आहेत. का सजीव आहेत, कारण त्यांची वाढ होते. ओके. त्याच्यानंतर बघा, प्लांट्स टू मूव. फॉर एक्झाम्पल, when a bird blooms into a flower, its petals open, but movement of plants are not so easily seen. Plants also need food. वनस्पती हालचाली करतात. ओके. कळीचे फूल फुलताना मिटलेल्या पाकळ्या ज्या आहेत त्या उघडतात, पण वनस्पतींमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येतात का, तर नाही. रोपांनाही अन्नाची गरज असते. ओके. नंतर बघा, ऑफकोर्स प्लांट्स डू नॉट मूव फ्रॉम वन प्लेस टू प्लेस लाईक ॲनिमल्स डू. नक्कीच वनस्पती ज्या आहेत त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत, जसे प्राणी जातात, राईट. देअर रूट्स होल्ड देम डाऊन इन वन प्लेस. त्यांची जी मुळं असतात ती मुळं त्यांना एकाच ठिकाणी जखडून ठेवतात. ओके, होल्ड करून ठेवतात. दिस इज अ बिग डिफरन्स बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. हा प्लांट्स आणि ॲनिमल्समधला खूप मोठा डिफरन्स आहे. ठीक आहे. नाव कॅन यू टेल, आर द थिंग्स इन दिस पिक्चर्स लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग? इफ इट इज अ लिव्हिंग थिंग्स, इज इट अ प्लांट ऑर ॲन ॲनिमल? म्हणजे चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव ते सांगा. आणि सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती आहे की प्राणी आहे ते आपल्याला सांगायचे. ओके. बघा, आपल्याला खाली चित्र दिलेत, आपल्याला प्लांट दिलाय, त्याच्यानंतर ससा आहे, बेडूक आहे, राईट. सिलेंडर आहे. सिलेंडर हे कसं आहे, निर्जीव आहे, राईट. ग्लास निर्जीव आहे. अगेन कुंडीतलं रोप जे आहे ते सजीव आहे, पण कुंडी कशी आहे, निर्जीव आहे. त्याच्यानंतर कढई आपल्याला दाखवले, कढई कशी आहे, निर्जीव आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा, बाकी सगळे सजीव आहेत, राईट. बेडूक, ससा हे प्राणी आहेत की नाही. आणि वनस्पती जे आहेत, जसं नारळाचं झाड दाखवलं आहे, वडाचं झाड दाखवलं आहे, ते कसं आहे, वनस्पती आहे ना, मग ते सजीव आहे. नाव यूज युअर ब्रेन पॉवर. आता तुमची ब्रेन पॉवर तुम्हाला यूज करायचं आहे. रेल्वे इंजिन गोज टू अँड फ्रो इट इज इट लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग? जे रेल्वेचे इंजिन असतं ना, जे इकडून तिकडे जातं, राईट, ये जा करतं, तर ते लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे? हे नॉन लिव्हिंग आहे. ओके. सेकंड, wood comes from trees which are living things. A chair is made from wood. Now it is the chair living or non-living? म्हणजे सजीव झाडाच्या लाकडापासून, झाड हे कसं आहे, सजीव आहे, बरोबर. आणि त्याच्याच लाकडापासून
खुर्ची तयार केली जाते. बरोबर. मग ही खुर्ची सजीव आहे का की निर्जीव आहे? ही खुर्ची निर्जीव आहे. ठीक आहे. कारण ह्या खुर्चीची जेव्हा जे झाड असतं, ट्री असतं, ते कसं असतं, ते लिव्हिंग असतं, ते सजीव असतं, त्याची वाढ होते म्हणून ते लिव्हिंग आहे. राईट. पण जर त्याचं लाकूड हे खुर्चीला वापरलं आणि त्या लाकडाची खुर्ची तयार केली तर खुर्चीची वाढ होणार आहे का? खुर्ची ग्रो करणार आहे का? नाही. म्हणून हे कसं आहे? निर्जीव आहे, नॉन लिव्हिंग आहे. ओके. नाव कॅन यू टेल विच बर्ड्स डू यू सी इन युअर सराउंडिंग? तुमच्या सराउंडिंगमध्ये तुम्हाला कोणतं बर्ड्स, कोणते पक्षी दिसतात ते आपल्याला इथे सांगायचं आहे. कॅन यू नेम सम थिंग्स दॅट आर मेड फ्रॉम स्टोन? दगडापासून तयार होणाऱ्या वस्तूंची नावं तुम्हाला माहीतच असतील तर ती इथे सांगायची आहेत. ओके. देन द रिलेशनशिप बिटवीन ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट. आता परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी असलेलं नातं बघा. वॉटर अँड एअर आर पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड देम. ठीक आहे. लिव्हिंग थिंग्स ऑल्सो नीड फूड. दे गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. ओके. Then whatever living things need to survive, they get from their environment. Birds build nest. They need cotton, twigs and threads to build them. They get these things from the environment. आता पाणी आणि हवा हे परिसराचे घटक आहेत. सर्व सजीवांना पाण्याची गरज असते. राईट. हवेची गरज असते. तसेच सर्व सजीवांना अन्नाची सुद्धा गरज असते. ठीक आहे. ते अन्न कुठून मिळतं? तर ते अन्न आपल्याला आपल्या सराउंडिंगमधून म्हणजेच आपल्या परिसरातूनच मिळतं. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा सजीवांना याच परिसरातून मिळतात. पक्षी घरटी बांधतात, त्यासाठी पक्ष्यांना कापूस लागतो, काड्या लागतात, धागे लागतात. अशा गोष्टीसुद्धा आपल्याला याच परिसरातून मिळतात. बरोबर. नंतर बघा, human beings use so many things from the environment. We get cotton, wools and silk from our environment. We weave cloth from them. म्हणजे माणूस परिसरातून कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या मिळवत असतो. जसं कापूस आहे, लोकर आहे, रेशीम आहे किंवा इतर ज्या वस्तू आहेत त्या. ठीक आहे. यांपासून आता कापूस, लोकर आणि रेशीम याच्यापासून काय करतो? कपडे विणतो. बरोबर. खाली बघा आपल्याला इमेज दिलं आहे. कापसाचं झाड आपल्याला दाखवलं आहे. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला शर्ट दाखवलं आहे, फ्रॉक दाखवला आहे, मेंढी दाखवलं आहे आपल्याला, जिच्यापासून आपल्याला रेशीम जी आहे ती मिळते. ठीक आहे. नंतर आपल्याला जिच्यापासून कापूससुद्धा मिळतो आपल्याला. राईट. तर त्या लोकरीचं जे लोकर जी तयार होते ती कुठून तयार होते? रेशीम जी मिळते ती मेंढीपासून आपल्याला, मेंढीचे जे केस असतात की नाही त्याच्यापासून ती लोकर जी आहे ती तयार होते. लोकरीचे कपडे घालतो की नाही आपण हिवाळ्यात. बरोबर. देन पुस्तकांची पानं ही सुद्धा कापसाने तयार केली जातात. ठीक आहे. यात वनस्पतीचा सुद्धा भाग असतो पण कापसाचं सुद्धा यात प्रमाण असतं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, वी मेक थिंग्स लाईक मॅट, बास्केट, पेपर फ्रॉम मटेरियल्स इन अवर एन्व्हायरमेंट. आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातून चटया म्हणा किंवा टोपल्या म्हणा, वहीचा कागद म्हणा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बनवत असतो. ठीक आहे. वी बिल्ड हाऊसेस युजिंग क्ले अँड स्टोन अँड वूड. दिस मटेरियल्स टू वी गेट फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट. आपण घरं बांधण्यासाठी सुद्धा माती, दगड, लाकूड या सगळ्या गोष्टी मिळवत असतो परिसरातून. द सीड्स ऑफ सम प्लांट्स आर स्कॅटर्ड बाय दी वाइंड. ॲज अ रिझल्ट सीडलिंग of those plants grow in new places. Thus plants too get help from their environment. म्हणजे सजीव जे आहेत, काही वनस्पतीच्या बिया ज्या आहेत त्या कशा असतात? त्या वाऱ्यामुळे सगळीकडे पसरतात, विखुरल्या जातात. त्यामुळे वेगळ्या ठिकाणी त्या वनस्पतीची नवीन रोपं जी आहेत ती तयार होतात. म्हणजेच वनस्पतींना परिसरातून काय मिळते? मदत मिळते वाढण्यासाठी. ओके. देन living things take many things from their environment. What effect does that have on environment? सजीव जे आहेत ते परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल? ठीक आहे. देन animals like vultures and foxes eat the flesh of dead animals. Thus they clean the environment while they satisfy their hunger. म्हणजे मेलेल्या प्राण्यांचे मांस जे आहे ते गिधाडे आणि कोल्हे यांसारखे प्राणी जे आहेत ते खातात. पोट भरता भरता परिसर ते स्वच्छ करतात. बरोबर.
पोटसुद्धा भरतात आणि जे परिसर आहे ते सुद्धा स्वच्छ करतात, राईट. देन रिमेन्स of dead animals decay. They mix with the soil. Leaves fall off tree. They too rot and get mixed in the soil. This makes the soil fertile. Plants get nourishment from this fertile soil. म्हणजे मेलेल्या प्राण्यांचे जे उरलेले भाग असतात ते कुजतात आणि ते मातीत तिथेच मिक्स होऊन जातात, मिसळून जातात. झाडांची पाने गळतात, ती सुद्धा मातीत पडून कुजतात. त्यामुळे माती ही कशी होते, कसदार होते आणि माती कसदार झाल्यामुळे वनस्पतीचे पोषण होते. म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा सजीवांमुळे बदल घडून येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, दज लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू. म्हणजे लिव्हिंग थिंग्स जे आहेत ते नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये चेंजेस करू शकतात का किंवा होऊ शकतो का, तर ते आपल्याला इथे सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा, डू यू नो, आता तुम्हाला माहिती आहे का, शिप म्हणजेच मेंढी. ठीक आहे. शिप्स बॉडी इज कवर विथ वूल. मेंढीचं शरीर असतं ते केसाळ प्राणी जे आहे मेंढी यांचं झुडपांची पाने ते खातात, राईट. आणि कवर विथ वूल म्हणजेच त्यांच्या अंगावर संपूर्ण रेशीम जे असते, वूल जे असतं, लोकर जे असते, तिने ते वेढलेलं असतं. द शिप फीड्स ऑन लीव्स ऑफ श्रब. ॲज इट डज सो द शिप्स ऑफ some shrubs can get caught in its wool. When the ship goes somewhere else, the seeds may fall off there. Thus, the ship help new seedling of the shrub to grow in many different places. In this way, the sheep, which is an animal, and the shrub, which is a plant, help each other. ठीक आहे. म्हणजे मेंढींसारखा जो केसाळ प्राणी आहे तो झुडपाची पानं खातो. तो त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतींच्या बिया ज्या आहेत त्या अडकलेल्या असतात आणि ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर त्या बिया ज्या आहेत त्या तिथे पडतात. त्यामुळे काय होतं, त्या वेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपं तयार व्हायला मदत होते. ओके. म्हणजेच प्राणी आणि वनस्पती एकमेकांना काय करतात, मदत करतात. ठीक आहे. Then let's see what we have learned from this chapter. There are many things in our environment. Some of them are living things and some are non-living things. आपल्या सभोवती अनेक वस्तू आहेत, काही सजीव आहेत तर काही निर्जीव आहेत. लिव्हिंग थिंग्स कॅन मूव्ह ऑन देअर ओन. लिव्हिंग थिंग जे आहेत, सजीव जे आहेत, त्या स्वतःचं हालचाल करू शकतात. ठीक आहे. देन लिव्हिंग थिंग्स नीड फूड. फूड हेल्प देम टू ग्रो. लिव्हिंग थिंग्सना काय हवं आहे, फूड हवं आहे. आणि फूड कशासाठी मदत करतं, तर वाढ होण्यासाठी मदत करतं. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस यंग वन्स लाईक देमसेल्फ. आणि लिव्हिंग सजीव जे आहेत, म्हणजे सजीव जे आहेत ते त्यांच्यासारखेच एका सजीवाला जन्म देतात. ठीक आहे. देन लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस यंग वन्स लाईक देमसेल्फ. ओके, हे झालं. लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड, दॅट इज प्लांट अँड ॲनिमल. लिव्हिंग थिंग दोन प्रकारचे असतात, वनस्पती आणि प्राणी. लिव्हिंग थिंग्स गेट ऑल दॅट दे नीड फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. लिव्हिंग थिंगना सगळं काही मिळतं जे त्यांची गरज पूर्ण करतं आणि ते कुठून मिळतं, ते एन्व्हायरमेंटकडून मिळतं. लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू. लिव्हिंग थिंग्स हे नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये सुद्धा चेंजेस करू शकतं. ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट डिपेंड अपॉन इच अदर. परिसरातील सर्व घटक जे आहेत ते एकमेकांवर अवलंबून असतात. ठीक आहे. देन ऑलवेज रिमेंबर द नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स आर फुलफिल बाय थिंग्स इन देअर एन्व्हायरमेंट. सच थिंग्स शुड नॉट बी अलाव to waste. We must take care that we do not cause harm to the environment. म्हणजे परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंमुळे सर्व सजीवांच्या गरजा भागतात. अशा वस्तू वाया जाऊ नयेत किंवा परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आपला हा जो चॅप्टर आहे फर्स्ट हा इथेच कंप्लीट झालेला आहे आणि होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.